नमस्कार, मी त्रिवेणी काशी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते। आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे खानदेशातील स्पेशल काळ्या मसाल्यातील मटण। हे मटण करायला अतिशय सोपे आहे आणि खूप भन्नाट अशी याची चव आहे। इथे मी ताटामध्ये काळ्या मसाल्याचा मटणाचा रस्सा तसेच मटण सुक्का आणि अळणी भात सर्व केलेला आहे। तर चला पटकन बघून घे याची कृती। एक कुकर घेतलाय, त्यात 2 ते 3 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे। नंतर जिरं टाकलंय, जिरं तडतडलं, शहाजिरं इथं मी वापरलेलं आहे। जिरं तडतडलं की यात आपल्याला टाकायचे आहेत 2 तेजपत्ता आणि नंतर टाकायचा आहे बारीक कट केलेला कांदा। आणि हा कांदा आपल्याला छान असा गोल्डन ब्राऊन होईस्तोवर छान याला परतवून घ्यायचा आहे, कलर चेंज होईस्तोवर। आणि त्याच्यानंतर यात आपल्याला स्वच्छ धुवून घेतलेलं मटण टाकून घ्यायचं आहे। तर इथं मी कांदा जो आहे तो छान परतवून घेत आहे। 3 ते 4 मिनिटांनंतर कांदा आपला छान परतला गेला आहे, गोल्डन ब्राऊन कलर झालेला आहे। त्यानंतर मी इथं धुवून घेतलेलं अर्धा किलो मटण टाकून घेत आहे। मटण टाकल्यानंतर याला पुन्हा एकदा छान असं परतवून घ्यायचं आहे। आणि आता ही रेसिपी करताना जे आहे मी अळणी सूप बनवताना नेहमी कोथिंबीर, अद्रक, लसूण आणि 1 हिरवी मिरची याची पेस्ट करून घेते आणि ती वापरते। त्याच्यामुळे जे आहे आपला अळणी रस्सा जो आहे तो खूप भन्नाट होतो। 3 ते 4 मिनिटं या प्रकारे परतवून घेतल्यानंतर इथं मी अद्रक, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीरीची पेस्ट टाकून घेत आहे। त्याच्यानंतर हळद टाकायची आहे आणि मीठ टाकायचं आहे। पुन्हा याला 3 ते 4 मिनिटं छान असं परतवून घ्यायचं आहे। 3 ते 4 मिनिटं परतवून झाल्यानंतर आपल्याला मटण बुडेल इतपत आपल्याला यात पाणी टाकून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर त्याला छान अशी उकड येऊ द्यायची आहे। मग कुकरचं झाकण बंद करायचं आहे। आपलं 4 मिनिटांनंतर आपण याला आता यात क्वांटिटी प्रमाणे पाणी टाकून घेऊया आणि याला उकड येऊ देऊया। तोपर्यंत आपण गॅसवर सुके मसाले भाजून घेऊया। एक तवा घेतलेला आहे। तवा गरम झाल्यानंतर यात मी 7 ते 8 लवंग, त्याच्यानंतर 7 ते 7 काळी मिरी आणि 6 ते 7 हिरवी विलायची घेतलेले आहेत आणि त्या छान अशा परतवून घेत आहे कलर चेंज होईस्तोवर। आता हे सर्व साहित्य छान भाजून झालं आहे। याला पण तोपर्यंत कुकरला छान अशी उकड आलेली आहे। आपल्या मटणाच्या अळणी रस्स्याला आपण झाकण लावून 6 ते 7 शिट्ट्या करून घेऊया। आता सर्व सुके मसाले जे आहेत ते भाजून झालेले आहेत, हे आपण काढून घेणार आहोत। त्याच्यानंतर आपल्याला इथं 17-18 लसणाच्या पाकळ्या टाकून घ्यायच्या आहेत। लसणाच्या पाकळ्याही कलर चेंज होईस्तोवर भाजून घेतल्यानंतर त्याची जी चव आहे ती खूप सुंदर अशी येते। आता लसूण आपण तव्यावर टाकून घेतलाय, थोडंसं तेल टाकून यालाही कलर चेंज होईस्तोवर भाजून घ्यायचं। जास्त वेळ नाही, ते 2 ते 3 मिनिटं परतायचे। त्याच्यानंतर एक अद्रकचा तुकडा घेतलाय 2 इंचाचा, त्याची साल काढून छान त्याला कट करून घ्यायचे। तो 3 ते 4 मिनिटं छान भाजून घ्यायचा आहे। आता आपण हा अद्रकही भाजून झालाय, अद्रक काढून घेऊया। आणि इथं आपण आता टाकून घेणार आहोत दालचिनीच्या 1 इंचाच्या 3 काड्या, ह्याही तेल टाकून छान भाजून घ्यायचे आहे। त्याच्यानंतर तेजपत्ता टाकलेले आहेत, 2 ते 3 तेजपत्त्याची पानं टाकली, ती भाजून घ्यायची। तेजपत्ता भाजून झाला की यात आपल्याला 1 वाटी धने घ्यायचे, मीडियम साईजची वाटी मी इथं घेतलेले होते धनेही छान कलर चेंज होईस्तोवर आणि खमंग असा वास येईस्तोवर त्यांना भाजून घ्यायचं। त्याच्यानंतर 2 टोमॅटो घेतलेले, टोमॅटो पण बारीक कट करून घ्यायचे आहे आणि तेही छान असे भाजून घ्यायचे आहेत। आता आपण सुरुवातीला गॅसवरच कांदे भाजून घेतले होते डायरेक्टली, तर ते कांदे त्याच्यावरची काळी साल काढून घेतलेली, त्यांना पुन्हा आपल्याला तव्यावर तेल टाकून छान असं भाजून घ्यायचं। याच्यामुळे चव खूप सुंदर येते आणि मसाले आपला खूप छान असा दाटसर होतं। आता हे सर्व साहित्य मसाला कांदे भाजल्यानंतर सर्व साहित्य जे आहे ते कोथिंबीरही भाजून घेतलेली आणि 1 वाटी मी इथं खोबऱ्याचा किस घेतलेला आहे, तोही भाजून घेते छान। खोबरं खानदेशी रस्स्यामध्ये इम्पॉर्टंट आहे, खूप मस्त अशी रेसिपी आहे, म्हणजे मस्त असं खोबऱ्याचा इथं वापर असतो। आता खोबरं, कांदा, लसूण, कोथिंबीर सर्व जे साहित्य त्याचा आपल्याला अशी बारीक अशी पेस्ट करून घ्यायची, स्मूथ असा मसाला तयार करून घ्यायचा आहे। आता मी इथं मसाला करण्यासाठी कांदा पण टाकून घेते, सोबतच कोथिंबीरही भाजून घेतली, तीही टाकून घ्यायची। मसाला अर्धवट झाल्यानंतर त्यात मी 2 चमचे लाल मिरची पावडर आणि 1 चमचा गरम मसाला टाकते आणि यात थोडंसं पाणी टाकून आपल्याला याची अजून फाईन अशी पेस्ट करून घ्यायची आहे। आता इथं आपल्या कुकरच्या 6 शिट्ट्या झाल्या, मटणही छान शिजलेलं आहे। कुकर थंड झाल्यावर झाकण काढून घेऊया। एक पातेल्यात त्यात तेल टाकायचं आहे। तेल छान कडकडीत गरम झालं की आपला जो आपण मसाला तयार करून घेतला होता तो टाकायचा आहे। मसाला छान 3 ते 4 मिनिटं परतवून घ्यायचा आहे। पुन्हा त्याच्यामध्ये आवडीप्रमाणे थोडी कमी जास्त तुम्ही लाल मिरची पावडर टाकू शकता आणि थोडंसं मी यात धने पावडर टाकलं होतं 1 चमचा आणि त्याला छान असं परतवून घ्यायचं। त्याच्यानंतर गरम पाणी टाकून आपल्याला हा सारखा परतवत राहायचा आहे। हा मसाला जितका जास्त परतवला जाईल तेवढी आपली भाजी खूप सुंदर अशी टेस्टी होते। जवळपास 8 ते 10 मिनिटं परतवून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता याला असं छान असं तेल सुटायला लागलं। यात आता आपण चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे, पुन्हा परतवून घ्यायचं आहे 7 ते 8 मिनिटं आणि त्याच्यानंतर यात आपल्याला जे मटण आपण शिजवून घेतलं होतं ते टाकायचे आहे। मटणचे पीसेस, सर्व मटणचे पीसेस यात टाकल्यानंतर याला परत 4 ते 5 मिनिटं परतवून घ्यायचं आहे आणि जे मटणचे पीसेस आहेत त्यातच मसाल्यामध्ये त्यांना जवळपास
8 ते 10 मिनटं छान असं परतवून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर त्यातच आपल्याला ह्या मसाल्यातच हे पीसेस शिजू द्यायचे आहेत, म्हणजे जे आहे मसाला पीसेसला सर्वीकडून लागतो आणि जी आपली मटणची भाजी आहे ती खूप भन्नाट अशी होते। आता तुम्ही बघू शकता मी याला कंटिन्यू 4 ते 5 मिनटं परतवून घेत आहे। त्याच्यानंतर आपल्याला यातच आपल्याला हे शिजू द्यायचे आहे। आता जवळपास 8 ते 10 मिनटानंतर तुम्ही बघू शकता ग्रेव्हीला छान असं तेल सुटायला लागलं आहे। आता आपण यात क्वांटिटीप्रमाणे म्हणजे आपल्याला ग्रेव्ही किती थिक आणि किती पातळ हवी त्याप्रमाणे यात आपल्याला पाणी टाकायचं। तर आपण जे सूप शिजवून घेतलं होतं, म्हणजे ज्यात आपण मटण शिजवून घेतलं होतं तेच सूप मी इथं टाकून घेते। अळणी रस्सा आणि ग्रेव्ही तुम्ही बघू शकता ही अगदीच घट्ट आहे, तर यात मी अजून गरम पाणी करून टाकणार आहे। आता जे आहे इथं तुम्ही बघू शकता ही जी मटणची ग्रेव्ही खूपच थिक झालेली आहे। ही ग्रेव्ही खूप थिक असल्यामुळे 1 ग्लास गरम केलेलं पाणी टाकायचं आहे आणि आता याला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे। एक 7 ते 8 मिनटानंतर तुम्ही बघू शकाल आपल्या भाजीला छान अशी उकळी आलेली, तरी पण खूप सुंदर अशी आलेली आहे। तर याला पुन्हा 2 ते 3 मिनटं असेच राहू देऊ। त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता आपला जो मटण रस्सा आहे तो तयार झाला आहे। यावरून आपण बारीक कट केलेली कोथिंबीर टाकायची आहे। त्याच्यानंतर गॅस बंद करायचा आहे। तर तयार आहे आपलं काळं मसाल्यातील खानदेश स्पेशल काळं मसाल्यातील मटण। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा। अशाच छान छान नवनवीन रेसिपींसाठी काशवी रेसिपी या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। तसेच काशवी रेसिपी या माझ्या फेसबुक पेजलाही फॉलो करायला विसरू नका। तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद व अन्नदाता सुखी भव।